सुस्वागतम मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये आता इकडं जी सावी आहे ती बाहेर टेन्शनमध्ये बसलेली असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावं हे कळत नसतं. तर इकडे दामिनी आतमध्ये डॉक्टरांकडे येते आणि म्हणते की हे बघा, काही जरी झालं ना तरी माझ्या धैर्यांना काही झालं नाही पाहिजे. धैर्याला जर काही झालं ना माझ्या, तर मग बघल मी काय करायचंय. तुम्ही आता किती लागेल तेवढा पैसा म्हणा मला. जेवढे पैसे लागेल ना तेवढा पैसा फेकल मी, असं दामिनी म्हणत असते. तर तिथे सावी येते आणि म्हणते की दामिनी मॅडम, मी समजू शकते तुमची कंडिशन काय आहे, पण असं नका करू तुम्ही. हे बघा, शांत व्हा. धैर्यांना काहीच होणार नाही आहे. मी आहे ना धैर्यांसोबत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तर आता दामिनी म्हणते की हो, पण तू सावी धैर्यासोबत असल्यावर मला काही काळजी करायचं कामच नाही राहत, असं म्हणत असते. आणि आता लगेच जी सावी आहे ती म्हणते की हो, तुम्ही जा घरी, मी थांबते धैर्यांजवळ, असं म्हणते. आणि आता दामिनी म्हणते जाऊ का मी? तर ती म्हणते की हो, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. तर आता लगेच दामिनी तिथून जाते आणि बाहेरून तिचे नाना असतात ते उभा असतात आणि त्यांच्याशी बोलत असते धैर्यविषयी. तर इकडे आता जी सावी आहे तिथे बसलेली असते. तेवढ्यात नर्स म्हणतात की तुम्ही धैर्यांना आता भेटू शकता. तर आता सावी म्हणते काय भेटू शकते? आणि सावी लगेच आता आतमध्ये येते धैर्याच्या रूममध्ये. ते धैर्याला ॲडमिट केलेलं असतं. तिथे येऊन बसते, धैर्याचा हात हातात घेते आणि धैर्याकडे बघत असते. तिला सगळं आठवतं पहिले आणि एकमेकाकडे दोघं बघत राहतात. सावी म्हणते धैर्य, माझ्याशी बोला ना. तर आता लगेच धैर्य म्हणतो की हे बघ सावी, मला असं झालं ना, मला काही नाही वाटत आहे, पण तुला जे काही झालं असतं ना तर माझं काय झालं असतं, मी स्वतः जगू पण नसू शकलो, असं तो धैर्य सावीला म्हणत असते. तर सावी म्हणते अहो धैर्य, असं काय बोलताय तुम्ही, काही नका बोलू ना, असं का बोलताय तुम्ही, काही बोलता तुम्ही तर. तर धैर्य म्हणतो की हो सावी, खरंच नसं जगू शकलो मी. अगं तुला माहीत नाही सावी, माझा किती जीव आहे तुझ्यामध्ये, असं म्हणत असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. इकडे आता धैर्याला हॉस्पिटलमधून सोडतात आणि हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतात. धैर्य आता सावी त्यांच्या घरी येतो. दामिनी म्हणते येऊ का मी आतमध्ये? तर आता ते आतमध्ये येतात. तर आता धैर्य आणि सावी सावीच्या बाबाचा आशीर्वाद घ्यायला खाली वागतात, पण आता सावीचे बाबा लगेच बाजूला होऊन तिथून बाजूला निघून जातात. तर आता धैर्य आणि सावी एकमेकाकडे बघत राहतात. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.